पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बस या मी काय म्हंटल, दिवसाची सुरुवात गोड झाली ना की मग उरलेला सगळा दिवस पण गोड जाईल। घ्या पटापट खाऊ आणि मग कोर्टात जायला निघूया। ऐक ना पट्या, तू नको येऊस कोर्टात। का? ही माझी लढाई आहे पट्या, मला एकटीने लढायला हवी। अहो लढा की, मी तिकडे फक्त तुमच्या बरोबर असणार सावलीसारखा, बाकी मी काही नाही करणार। हो पण तू बरोबर असलास तर आकाशला वाटेल की मला त्याला बाहेर काढायला तुझ्या आधाराची गरज आहे। पट्या तेव्हा जेव्हा मी आकाशला बाहेर काढलं मी एकटी होते, आजही मला हे एकटीने करायला हवं। मलाही आवडेल या अनामिकाला भेटायला। म्हणजे खरं सांगू का, मला कधी कधी तुमचं वागणं म्हणजे मला कळत नाही। जी अनामिका इतकी डॅशिंग होती, इतकी बिनधास्त बेधडक होती, एक माणूस येतो काय तो सगळं सगळं विस्कटून टाकतो काय आणि तुम्ही मुळमुळू रडता काय। मग जाऊ ना मी एकटीनं? 100% जा। काय झालं, तुम्हाला वाटलं नव्हतं का मी इतक्या सहजासहजी हो म्हणेन? नाही अगदीच असं नाही। मी का नाही म्हणेन मिस अनामिका? आणि असंही मी प्रत्यक्षात तुमच्या बरोबर असलो काय किंवा नसलो काय, तू आहेस माझ्यासाठी। कायम। चला पटपट खाऊन घ्या, तुम्हाला उशीर होईल। घ्या घ्या घ्या। मस्तानी। गजानना, आजवर मी तुझ्याकडे काहीही न मागता तू मला सगळं काही दिलंस। मला सौरभची काळजी होती रे, पण अनामिकाला त्याच्या आयुष्यात पाठवून ती काळजी सुद्धा तू दूर केलीस। आता त्या पोरीच्या मागे लागलेलं हे दुष्टचक्र थांबव, त्या राक्षसाला ना चांगली आदल घडव। खूप सहन केलं रे माझ्या पोराने, आता त्यांच्या प्रेमाला कुणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस। त्यांच्या आयुष्यात सुख सुख आणि सुखच येऊ दे। अनामिकाच्या रूपात ताईची सावली या वाड्यात परत येऊ दे। ए मावशी, अगं काय किती काळजी करत बसलीयस? झालं आता, आज संपणार आहे त्या सगळ्या वाईट गोष्टी। नालायक माणसाचं तोंड पण आज शेवटचं बघायचंय। वहिनी पण एकदाची सुटेल ना या सगळ्यातून, मग दादाच्या आयुष्यात सुख परत येईल बघ। झाली का तयारी अनु? हो झाली। चला आज एक पर्व संपणार। तुझ्या आयुष्यातून आकाश नावाचा त्रास कायमचा संपणार। हो गाई, सुटलो आपण। काय वेळ आली बघ ना ग, माझाच सख्खा मुलगा, पण त्यालाच त्रास म्हणायची वेळ आली माझ्यावर। हे सगळं मला आधी माहिती असतं ना, नसतं होऊ दिलं मी। माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुला। आई असं नको ना म्हणूस, किती वेळा बोललोय आपण याविषयी। आकाशशी मी लग्न केलं यात तुझा काहीही दोष नाहीये, तो सर्वस्वी माझा निर्णय होता की नाही? नको तो विषयच नको आपल्याला। आता तरी सगळं चांगलं होऊ दे रे देवा। होणार आहे, नक्की होणार।
अगं चल, उशीर होतोय ना राधा. अगं चल ग लवकर. चल हो निघूया. निघूया. चल चला. चला चला लवकर. चल 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 ते येतील त्या नाही उगाच काय माहितीये का आपल्याला उशीर घाई लागली आहे. अरे तुम्ही सगळे इथे काय करता? सेलिब्रेशन. अरे आधी सोक्ष मोक्ष तर लागू दे या घटस्फोटाचा. अहो त्यात काय लागायचंय? अहो हत्ती गेला आणि शेपूट राहिले फक्त. हा आम्ही तर बँडच घेऊन येणार होतो. कशाला पाहिजे? म्हणजे जर हे सगळं आताच केलं म्हणजे बँड वगैरे तर मग लग्नात काय उरणार करायला असं म्हणायचं होतं. ए वल्लीताई, लग्नाचं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. लग्नात तर बघ आम्ही काय दंगा करतो ते, हो की नाही? हो तेव्हा तर आपण सरांना घोड्यावरनं आणू. हो हो बरोबर आहे. आणि त्या घोड्यासमोर असा मी त्या वरातीत नाचीन असा. हो ना वहिनी, चला आपण नाचत गाजत आणि वाजत जाऊयात कोर्टात. चंद्या, अरे तुम्ही सगळेजण इथे आहात, माझ्या बरोबर आहात, हे खूप छान वाटतंय मला, म्हणजे आनंदच आहे. पण तुम्हाला कुणालाही आत येता येणार नाही. का नाही? हे बघा होणाऱ्या सुनबाई, मी त्या अधिकाऱ्यांशी बोलतो ना, त्यांना सांगतो की आमचा पक्ष हा लढा देत असताना आम्ही तिथं हजर असायला नको. नाही आम्ही सुद्धा तुमचे हितचिंतक आहोत. अहो आप्पा, असं नाही झालं. ठीक आहे ना, मग आम्ही तिथे खाली कोर्टाच्या इथे थांबू. चंद्या, कोर्टाचे काही नियम असतात. फाईन फाईन, यांच्यापैकी कुणी येणार नाही, पण तुझ्या बरोबर मी आणि नील नक्की येणार. जर नाही त्यांनी अलाव केलं तर मग बाहेर थांबू. जिथे आकाश तुझ्या आजूबाजूला आहे तिथे आम्ही तुला एकटं सोडणार नाही आहोत आणि दॅट इज फाईन. ओके आई येते. हा, सांभाळून जा आणि चांगली बातमी घेऊन ये घरी. हो हो यशस्वी व्हा. तुमच्या मुलीचा चेहरा बघताय का, किती खुल्ला आहे. आनंद गगनात मावत नाहीये. मला डोळे आहेत, दिसतंय सगळं. तू उगाच जखमीवर मीठ चोळू नकोस. मग दिसतंय तर करा ना काहीतरी. हे काय जपमाळ पूजत बसलात, ते पूजा पाठ करताय ना, त्याच्यापेक्षा काहीतरी करा. तुला एवढं वाटतंय तर तूच कर ना. तुम्हाला काही बोलण्यातच अर्थ नाही. नको बोलू. करा. मी आज एवढी एक्साइटेड आहे माहितीये. फायनली माझी मम्मा फ्री होणार आहे, हॅप्पी होणार आहे, यु नो. आणि माझं सगळे पुढचे प्लॅन्स फिक्स आहेत. म्हणजे मी ना डायरेक्टली पट्याला जाऊन सांगणार आहे की ती तुझी होणारी बायको नंतर, आधी ती माझी लाईफ पार्टनर आहे. आज नंतर मी तिच्यावर लिटरली कब्जा करणार आहे. ऑल सेट. ऑब्विसली आता ही प्रोसिजर लवकरात लवकर कंप्लीट करायची आणि मग मस्त सेलिब्रेट करायचं. कुठे जाऊया सेलिब्रेट करायला? तुला हवं तिथे जाऊ शकतोस. आमचा प्लॅन सेट आहे, हो की नाही? चल ठीक आहे, तू म्हणशील त्या ठिकाणी आपण जाऊया. पण तत्पूर्वी एक काम कर, आपण तुझा विजा करून घेऊया. नाही म्हणजे एखादी वेकेशन संपल्याच्या तर आपल्याला निघता येईल. एक मिनिट, काय बोलतोयस नक्की? लेट मी रिमाइंड यू, आज नंतर आपल्या दोघांचा संबंध संपणार आहे. हा, आय मीन आधी काही संबंध नव्हताच, पण जो काही होता तोही सगळा संपणार आहे. ती संबंध संपवण्याची भाषा करत असताना अधूनमधून एखाद्या वेळेला मला बाबा म्हणालीस तर आवडेल. प्लीज. अर्थात मी माझा शब्द पाळावा असं जर तुला वाटत असेल तर. मग मला प्लीज लवकरात लवकर फ्री कर बाबा. खूप गोड वाटलं ऐकायला.
प्लीज अजून एकदा. एक मिनिट. त्याच्या आधी सांगे विसाचं वगैरे काय फालतूपणा. अरे पिल्लू, आता इथून पुढे आपण दोघे एकत्र राहणार आहे. मी तुला माझ्या सोबत घेऊन जाणार आहे. मी तुझ्या बरोबर कुठेही येणार नाहीये. मामाला डिवोर्स नकोय का? हा, तुझ्या आईला डिवोर्स देतो, पण तू माझ्यासोबत चल. हे बघ, तू प्रॉमिस केलेलं आहेस ऑलरेडी. तू कन्सेंट दिलायस तुझा डिवोर्सला, राईट? त्याच दिवशी. म्हणजे मी मामाला डिवोर्स पण द्यायचा. तुम्हा सगळ्यांना त्या सौरभच्या घरामध्ये राहायला परमिशन पण मी द्यायची. हे सगळं मीच करायचं का? म्हणजे फक्त तुमच्याच फायद्याच्या गोष्टी करायच्या का? माझं काहीच नाही. कशाला काही हवंय तुला? याआधी राहतच होतास ना, जा मग तसाच राहा. बेटा, त्यावेळी अनु माझी बायको होती आणि मनात कुठेतरी कायमस्वरूपी हे फिक्स होतं माझ्या, म्हणजे क्लिअर होतं की ती अजूनही माझीच बायको आहे. पण आता तसं नाहीये ना. सॅक्रिफाईस काय फक्त मी एकट्यानंच करायचंय का? तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही करणार आहात का? फाईन, मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे, पण त्यानंतर तू तुझा शब्द फिरवलेला मला चालणार नाही. नाही. परत एकदा बोल ना. मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे. थँक्यू. डोक्यावर पडलीस का तू? आता मूर्खासारखं काय प्रॉमिस केलंस? मम्माचा डिवोर्स कॅन्सल झाला तर चालणार आहे का तुला? अगं पण म्हणून तू या माणसाबरोबर राहायला कशी तयार झालीस? मनी आजवर माझ्यासाठी खूप केलंय रे, खूप सहन केलंय. आता बास ना. तिला फायनली आता आनंदी व्हायचा चान्स मिळतोय आणि त्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. तू अशी निघून गेल्यावर मॅम आनंदी होतील असं वाटतं तुला? ऍटलीस्ट आकाश तिच्या आयुष्यात आल्यापासून ती जेवढी उद्ध्वस्त आहे ना, तितकी तरी नाही राहणार. त्याच्यामुळे जितका त्रास होतोय तो तरी कमी होईल यार तिचा. अनामिका दीक्षित, लिहिलेला सगळा मजकूर तुम्ही नीट वाचलायत? हो. तुम्हाला घटस्फोट हवाय यावर तुम्ही ठाम आहात? हो. आकाश जोशी, लिहिलेला सगळा मजकूर तुम्ही नीट वाचलायत? तुम्हाला घटस्फोट हवाय यावर तुम्ही ठाम आहात? येस सर. दोघेही सही करा. मॅम, मॅम मॅम ही सही करू नका. सही करायला काय इशू आहे? सिनेमाचा क्लायमॅक्स. तरी मी विचार करत होतो की अनुच्या आयुष्यामध्ये एवढी पात्र असताना रुकिये जज साहब, ये तलाक नहीं हो सकता अशी बोंब ठोकत कोणी आलं कसं नाही, हा प्रश्न पडला होता मला. सगळ्या गोष्टींची अशी घाणेरडी चेष्टा करायला तुम्हाला लाज कशी नाही वाटत सर? काय? अरे हे कोर्ट आहे, इथे असं वागलेलं अजिबात खपून घेतलं जाणार नाही. तुम्ही बाहेर व्हा. सर माझं प्लीज ऐकून घ्या. या आकाश जोशींनी हा घटस्फोट देण्याच्या बदल्यात ह्यांच्या मुलीशी एक डील केलंय. काय बोलतोयस, त्याचं भान आहे का तुला? हो सर, ह्या डिवोर्सची खूप मोठी किंमत मोजायला लागणार आहे यांच्या मुलीला. काय बोलतोयस तू? राधा कुठे आहे? मॅम ती आली होती.
पण आकाश सरांनी तिला असं ब्लॅकमेल केलं की तिला आत येता आलं नाही. इथे जे काय सगळं घडतंय तिला बघवलं नसतं. नील, काय ते सांगून टाक पटकन. मॅम, या माणसाने राधाकडून एक वचन घेतलंय. जर अनामिका मॅमना डिवोर्स हवा असेल तर ह्याने सही केल्यानंतर राधाला त्याच्याबरोबर जावं लागणार आहे. त्यांच्याबरोबर राहावं लागणार आहे तिला. पण राधा का तयार होईल या सगळ्याला? कारण तिला तुम्हाला आनंदात बघायचं आहे मॅम. तिला असं वाटलं जर का ती तयार झाली तर तुमची सुटका होईल या माणसापासून. आणि जर का आज संधी गेली ना तर मग आयुष्यभर अडकून राहावं लागेल याच्याबरोबर. वेडी आहे का राधा? माझ्यासाठी एवढा मोठा त्याग करायला तयार झाली होती. मिस्टर आकाश जोशी, हे खरं आहे का? येस सर. सर, बायको जर मला सोडून निघाली आहे तर मग किमान मुलीने माझ्या जवळ राहावं असे बाप म्हणून माझी अपेक्षा असणं काही चुकीचं आहे का सर? जो घटस्फोट मला माझ्या मुलीपासून दूर करेल तो मला नाही मिळाला तरी चालेल. मिस अनामिका, लवकर निर्णय घ्या. कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. मी नाही करणार सही. अनु, चल घरी जाऊया. मॅम प्लीज असं करू नका. इथपर्यंत येऊन माघार घेऊ नका. आकाश सरांनी राधाबरोबर केलेलं डील मला अजिबात मान्य नाहीये. पण म्हणून आता तुम्ही का सगळं सोडून द्यायचं? मग काय करू नील? राधाला जाऊ देऊ याच्या बरोबर? कसं करू हे? आणि मग पुढे काय होईल राधाचं? पुण्यातल्या पुण्यात राधापासून दूर राहू मी आणि कशी जगू? आणि हा आला तसा अचानक अमेरिकेला तिला घेऊन जाणार नाही कशावरून? काय नाटकं चालवली तू ही सगळी? आणि काय सिद्ध करायचंय तुला याच्यामधून? का सगळीकडे मला नालायक ठरवतेस तू? राधाची मी काळजी नाही घेऊ शकत? तिला मी सुख नाही देऊ शकत? काय आहे अनु? सर, नाटक आहे ती सगळी ह्या बाईची. इमोशनल सिंपत्ती मिळवण्याचा छंद जडला ह्या बाईला. आणि हा कोण कुठून इथे येतो, हा तमाशा घालतो, लगेच रडायला सुरुवात करते. सर, कोर्टाचं कामकाज थांबवण्याचा याला अजिबात अधिकार नाही. प्लीज तुम्ही सगळे खाली बसा. हा म्युच्युअल कन्सेंटने होणारा डिवोर्स आहे. त्यामुळे दोन्ही पार्टींना जर मान्य असेल तर सह्या करा आणि कोर्टाला मोकळं करा. आणि जर मान्य नसेल तर पुढची डेट मागून घ्या. ॲडव्होकेट शिंदे, काय तो लवकर निर्णय घ्या. बाकीची जोडपी खोळंबली आहे. आम्हाला थोडा वेळ हवा आहे सर. मिस अनामिकांना घटस्फोट घ्यायचा आहे यात शंकाच नाही. पण कोर्टाला विनंती आहे की त्यांनी त्यांना एक आई म्हणून समजून घ्यावं. मिस राधा 18 वर्षाच्या वरील आणि सुजाण असली तरी तिच्यावर असा मानसिक जबरदस्ती होणं हे काही बरोबर नाही सर. सर, तुम्हाला सिद्ध करता येईल की मी तिच्यावरती मानसिक जबरदस्ती करत होतो किंवा करतोय हे सिद्ध कराल का तुम्ही? सर, उलट याच बाईनं मला खूप त्रास दिलाय. प्रत्येक वेळेला माझ्यामध्ये आणि माझ्या मुलीमध्ये अंतर कसं पडेल याचा प्रयत्न केला आहे. मॅडम, हा काय प्रकार आहे? आता आम्हालाही या केसबद्दल शंका येते. एका सुजाण मुलीला अशा प्रकारे मिसगाईड करणं चुकीचं आहे. आणि तिला जर तिच्या वडिलांबरोबर राहायचं असेल तर तुम्हाला हे मान्य करावंच लागेल. सर, मिसगाईड मी नाही, हा करतोय. राधा कधीच स्वेच्छेनं याच्या बरोबर जायला तयार नव्हती. याच्या अटींमुळे आणि याच्या ब्लॅकमेलिंगमुळे तयार झाली आहे ती.
मिस्टर आकाश, मॅडमने केलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत? आता काय बोलू मी सर याच्यावर? सर, हा जो घटस्फोट आहे तो मी केवळ नाईलाजापोटी मी देतोय सर. माझ्या बायकोवर माझं नितांत प्रेम आहे, मला तिला सोडायचं नाहीये. पण हा निर्णय मी केवळ माझ्या प्रेमापोटी घेतो. माझी बायको जर माझ्या सोबत राहताना सुखी नसेल तर आपण तिला मोकळं केलेलं बरं. हा निर्णय घेताना मला आनंद होत नाहीये सर, प्रचंड त्रास होतोय मला.